गेल्या वर्षात राज्यातील वातावरणात अनेक विचित्र बदल घडून आलेले आपण बघितले. आता नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात सर्वत्र कोरडे वातावरण असणार आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडीचा जोर किंचित वाढल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पारा घसरलाय. त्यामुळे त्या ठिकाणी गुलाबी थंडी जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. चला तर जाणून घेऊ राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल. मुंबई शहर आणि उपनगरात नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 जानेवारीला स्वच्छ सूर्यप्रकाश राहून तेथील कमाल तापमान 35°C इतके तर किमान तापमान 18°C इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाल्याने तेथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. पुण्यामध्ये 2 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 14°C इतके तर किमान तापमान 31°C इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गारवा जाणवण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 जानेवारीला निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 32°C तर किमान तापमान 12°C इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात इतर शहरांच्या तुलनेत जास्त घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गुलाबी थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील नागपूरमध्ये 2 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नागपूरमधील किमान तापमानात देखील 3 ते 4 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे. तेथील कमाल तापमान 29°C तर किमान तापमान 13°C इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात गेले काही दिवस ढगाळ आकाश कायम होते. त्यामुळे तूर पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विदर्भातून ढगाळ वातावरण गायब झाल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळालाय. 2 जानेवारीला नाशिकमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 32°C तर किमान तापमान 14°C इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील किमान तापमानात देखील 2 ते 3 अंशांनी घट झालेली पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात नाशिकमधील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या वर्षातील विचित्र बदलानंतर नवीन वर्षात राज्यात थंडीचा जोर थोडासा वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुढील काही दिवसात राज्यातील किमान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. म्हणजेच राज्यातील वातावरणात आणखी बदल घडून येणार आहेत. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांनी सदैव आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तर हा होता राज्यभरातील तापमान आणि हवामानाचा आढावा.